लाखोंची गर्दी, जिकडे नजर जाईल तिकडं माणसं, भर दुपारी 12ची वेळ. इथं गाड्यांची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करून सुद्धा राजकीय नेत्यांच्या सभांच्या खुर्च्या रिकाम्याच राहतात. पण ऑक्टोबर सारख्या महिन्यात, ते सुद्धा मराठवाड्यात, ते देखील दुपारी 12 वाजता, आणि ते देखील भारत पाकिस्तानची वर्ल्ड कप मॅच असताना मनोज जरांगे पाटलांनी लाखोंची सभा यशस्वी करून दाखवली. ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये, कारण लाखोंच्या या गर्दीला जरांगे पाटील या साध्या सुध्या आणि भणंग माणसाने कन्व्हिन्स केलंय. कालपर्यंत मराठा राजकारण करणारे तथाकथित नेत्यांसमोर सुद्धा जरांगे पाटलांच्या गर्दीत सामील होण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये. पण खरंच जरांगे पाटील इतके मोठे झालेत का? जरांगे पाटलांचा धसका घेतला पाहिजे का? सरकारच्या पायाखालची वाळू निसटलीये का? आणि सरकारचं काय, कोणाच्याही कंट्रोल मधून मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांचं आंदोलन निसटलंय का? थोडक्यात जरांगे पाटलांचा धसका का घेतला पाहिजे, समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा धसका घेतलाच पाहिजे असं म्हणण्याचं कारण म्हणजे आंदोलनाचा केंद्रबिंदू. हे आंदोलन होतंय मराठवाड्यात. आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे मराठवाड्यातील गोदाकाठची 123 गावं. आजूबाजूच्या याच 123 गावातनं जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन मोठं झालंय. जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी जी काही मदत आली आहे ती या 123 गावातनं आली आहे. थोडक्यात या 123 गावातनं तथाकथित पक्ष, तथाकथित नेते यांची थेट हकालपट्टी करण्याची ताकद आज जरांगे पाटील ठेवून आहेत. पण या केंद्रबिंदूचा परिघ आहे तो मराठवाडा. जो मराठवाडा नामांतर चळवळीनंतर दलित मराठा असा विभागला गेला. ज्या मराठवाड्यात बाळासाहेबांनी पहिल्यांदा दलित विरोध निर्माण केला आणि त्यातनं हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत मुंबई बाहेर शिवसेना पेरली, आणि त्याच कारणांमुळे शरद पवारांची संपूर्ण कारकीर्द फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली. दलित पॅन्थर असो वा शिवसेना, शरद पवारांची समाजवादी काँग्रेस असो वा भाजपच्या मुंडेंचं राजकारण असो, मराठवाडा हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करणारी भूमी राहिलेली आहे. आणि नेमकी मराठा आंदोलनाची ठिणगी इथंच पेटली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा हा प्रभावाखाली आणण्याचं काम जरांगे पाटलांचं आंदोलन करू शकतं. असं झालंच तर ना इथे भाजपला हिंदुत्वाचा प्रयोग करता येईल, ना ठाकरे ना पवारांना सहानुभूतीचं राजकारण रेटता येईल. आजवर मराठवाड्याच्या राजकारणाच्या बांधून ठेवलेल्या नाड्या एका फटक्यात उसवल्या तर जात आहेत, पण त्या पुन्हा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किमान 10 ते 15 वर्षांचा काळ जावा लागणार आहे. अर्थात आंदोलनाच्या पोषक भूमीत हे आंदोलन होत असल्याने नैसर्गिकरित्या हे आंदोलन मोठं होण्याला, त्याचा प्रभाव निर्माण होण्याला खत पाणी मिळताना दिसतंय. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा धसका हा घेतलाच पाहिजे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे हे आंदोलन मॅनेज करता येणार नाहीये, आलेलं नाहीये. जरांगे पाटलांनी आजची सभा घेण्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा आखला. हा दौरा प्रामुख्याने गोदाकाठच्या गावांना धरूनच होता. या दौऱ्यात सामील असणाऱ्या बोलबिडूच्या टीमने दिलेली माहिती म्हणजे जिथं जिथं जरांगे पाटील पोहोचतायत तिथं तिथं लोक जरांगे पाटलांना कन्व्हिन्स झालेली आहेत. जरांगे पाटील काहीही करून मॅनेज होणार नाहीयेत हे सगळ्यांना पटलंय. एखादं आंदोलन हाताळताना सत्ताधाऱ्यांसमोरची सगळ्यात पहिली आणि महत्वाची खेळी असते ती म्हणजे आंदोलन करणाऱ्या नेतृत्वाला मॅनेज करणं. आता इथे मात्र ही गोष्ट घडण्याचे चान्सेस फार कमी आहेत. मागच्या काळात तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही प्रकारे ऑफ कॅमेरा चर्चा करण्यासाठी जरांगे पाटलांनी विरोध केलेला. पाठीमागे बोलू, बंद दाराआड चर्चा करू, ही पॉलिसी जरांगे पाटलांची राहिलीच नाहीये. दुसरीकडे मेलो तरी चालेल पण मॅनेज होणार नाही असं जरांगे पाटील सातत्याने बोलतायत. लोक या वाक्यावरती कन्व्हिन्स होत आहेत. 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मोर्चा काढलेला. यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की हा मोर्चा प्रचंड प्रमाणात टार्गेट झाला. जरांगे पाटलांवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय असं बोललं गेलं. पण या मोर्चाला ना मीडिया ट्रॅक्शन मिळालं ना म्हणावी अशी चर्चा झाली. थोडक्यात काय तर आजवरचे सगळे मराठा नेते मॅनेज झाले. मराठी क्रांती मोर्चा सुद्धा मॅनेज झाला. ही नैसर्गिक भूमिका लोकांची राहिली आहे. जरांगे पाटलांनी हीच गोष्ट हेरलीये आणि मी मॅनेज होणारा माणूस नाही हे सातत्याने लोकांसमोर ते घेऊन जात आहेत. आणि यातनच लीडरशिप बाबत असणारा प्रामाणिकपणा आपोआप बिल्ड होताना दिसतोय. जरांगे पाटलांचा धसका घेतलाच पाहिजे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे मागण्यांना असणारी डेडलाईन. काही वर्षांपूर्वी राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा झाले. या मोर्चांमध्ये आरक्षणासहित अनेक मागण्या होत्या, पण महत्वाची गोष्ट नव्हती ती डेडलाईनची. जरांगे पाटलांचं आंदोलनच मुळात डेडलाईनवर आधारलेलं राहिले. त्यामुळे या तारखेला सरकारला निर्णय घ्यावाच लागेल हे मत मराठा समाजाचं अगदी पक्क तयार झाले. ही डेडलाईन जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं महत्व मोठी करतीये. 24 ऑक्टोबरला आरक्षण मिळणारच हे सार्वत्रिक मत ग्राउंडवरती फिरताना दिसतं.
जर तसं झालं नाही तर 24 नंतर हा समूह उग्र स्वरूप धारण करू शकतो. इतक्या कालावधीत ही गोष्ट होणारच हे सांगणं म्हणजे ती गोष्ट टप्प्यात आहे आणि आता लढायचंय हे मराठा समाजासमोर बिल्ड करणं. आणि या गोष्टीत मनोज जरांगे पाटील यशस्वी होताना दिसतायत. जरांगे पाटलांचा धसका घेतलाच पाहिजे असं म्हणण्याचं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे ओबीसी मराठा संघर्षाचा अंडरकरंट. मराठा क्रांती मोर्चे आठवा. तुम्हाला आठवत असेल तर यात प्रामुख्याने मुलींची भाषणं असायची, ज्यात अनेक मुली मला 97% पडली तरी ऍडमिशन मिळत नाहीये असं सांगायच्या. मोर्चात समान नागरी कायद्याच्या पाट्या देखील लावण्यात आलेल्या. अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्यात यावा अशी देखील मागणी या मोर्चात करण्यात आली. अर्थात या मोर्चाचा रोख हा दलित आंबेडकरी समाजाकडे होता. दुसरीकडे संभाजी ब्रिगेड सारख्या मराठा संघटनांचं राजकारण हे ब्राह्मण विरोध या तत्वावर उभं राहिलेलं दिसतं. पण जरांगे पाटलांनी ओबीसी विरोधाची घेतलेली लाईन ही महाराष्ट्राच्या सोशल स्ट्रक्चरवर सगळ्यात मोठा आघात करणारी दिसून येते. आपण गावगड्याचं राजकारण पाहिलं तर मराठा समाजाचा स्पर्धक कधीच दलित आंबेडकरवादी समाज नव्हता ना तो ब्राह्मण समाज होता. जिथे मराठा समाजाच्या व्यक्तीची 5 एकर जागा असेल त्या शेजारी 5 एकर जागा असण्याची क्षमता ना दलित समाजाची आहे ना ब्राह्मण समाजाची. मराठ्यांची सत्ता स्पर्धा ही माळी वंजारी अशा तुलनेत इक्विव्हॅलंट असणाऱ्या समाजासोबत राहिलेली आहे. मंडल आयोगानंतर शेजारच्या 5 एकर वाल्याला मिळालेलं आरक्षण आणि मराठ्यांना न मिळालेल्या आरक्षणाच्या दुखऱ्या नसेवरती जरांगे पाटलांनी बोट ठेवलंय. अर्थात मराठा विरुद्ध ओबीसी या महाराष्ट्राला न परवडणाऱ्या संघर्षाकडे हे आंदोलन आता जाऊ शकते. दोन्ही समाजाची ताकद तेवढीच आहे. दोन्ही समाज आर्थिक पातळ्यांवर एकसारखे आहेत. अशा वेळी होणारा संघर्ष हा कधीच कोणालाच परवडणारा असू शकत नाही. मराठा समाजात आरक्षण मिळत नाही याचं प्रमुख कारण ओबीसी समाज आहे हे परसेप्शन या आंदोलनातनं बिल्ड होतंय. आजवर ब्राह्मण विरोध करून पाय रोवलेली संभाजी ब्रिगेड असो की दलित विरोधातून तयार झालेल्या छावासारख्या संघटना असो, या सगळ्या सोशल स्ट्रक्चरवरती शेवटचा खिळा मारण्याचं काम जरांगे पाटलांचं आंदोलन करतंय. पण यातनं निर्माण झालेला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष मात्र न परवडणारा, न सहन होणारा आणि न हाताळला जाणारा ठरू शकतो. जरांगे पाटलांचा धसका घेतलाच पाहिजे असं म्हणण्याचं 5वं कारण म्हणजे हे आंदोलन मराठवाड्याच्या बाहेर जाण्याची क्षमता. हे आंदोलन मराठवाड्यातल्या 2-3 जिल्ह्यांपुरतच आहे. हे आंदोलन फक्त 123 गावात आहे. हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी नाहीये असा समज असण्याची चूक यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. आता ही आंदोलन फक्त मराठवाड्यापुरतं आहे असं समजण्याची चूक सत्ताधारी करताना दिसतात. जरांगे पाटील हे असे व्यक्ती आहेत जे स्मार्टली आपल्या मागण्यांची व्यापकता वाढवताना दिसतात. 3 जिल्ह्यांपुरती मागणी असणाऱ्या आंदोलनाला ट्रॅक्शन मिळाल्याचं लक्षात येताच जरांगे पाटलांनी आपली भूमिका ही महाराष्ट्र व्यापक केली. अर्थात जरांगे पाटील हे आंदोलन मराठवाड्याच्या बाहेर अगदी स्मार्टली घेऊन जाऊ शकतात. अगदी कोकणातल्या मराठ्यांना अपील करण्याची क्षमता सुद्धा ते ठेवून आहेत. ते जिथं जिथं जात आहेत तिथं तिथं ते लोकल मुद्दे ऍड्रेस करताना दिसतात. हा लोकल कनेक्टर जरांगे पाटलांना आपला माणूस म्हणून एस्टॅब्लिश करताना दिसतोय. आजवर आपण पाहिलं तर मराठवाड्यातल्या नेत्यांच्या पश्चिम महाराष्ट्रात अपील न होण्याच्या ज्या काही मर्यादा येत होत्या त्या जरांगे पाटलांच्या मर्यादा नाहीयेत. त्यांच्या मागे जरी एखादी टीम असेल तर ही टीम त्यांना मराठवाड्याच्या बाहेर एस्टॅब्लिश करू शकते. ओबीसी विरोध त्यांना महाराष्ट्रभर फिरवू शकतो आणि असं झालं तर मात्र सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. जरांगे पाटलांचा धसका घेतलाच पाहिजे असं म्हणण्याचं शेवटचं कारण म्हणजे जरांगे पाटलांचं स्मार्ट राजकारण. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जरांगे पाटील म्हणत होते की आमचे नेते छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती. पण जसजसं जरांगे पाटलांना लोकांचं ट्रॅक्शन मिळू लागलं तसतसे जरांगे पाटील या दोन्ही नेत्यांच्या सावलीतनं सहज बाहेर पडल्याचं दिसतंय. याचा अर्थ या दोन्ही नेत्यांचा जरांगे पाटलांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे असं नाहीये. तर जरांगे पाटील सध्या तरी या नेत्यांचं सुद्धा ऐकणार नाहीयेत हे स्पष्ट आहे. जो काही विरोध होतोय तो जरांगे पाटील स्मार्टली मोडून काढतायत. कसा? तर तथाकथित उच्च समाजाकडून मराठा समाजाला कुणबी दाखले नकोत अशी भूमिका काही संघटनांकडून घेण्यात आली. तेव्हा ज्यांना कुणबी नकोय त्यांनी घेऊ नये असं सहज साधं सोल्युशन जरांगे पाटलांनी मांडलं. आजच्या सभेत सुद्धा जरांगे पाटलांनी एक महत्वाची मागणी केली, ती म्हणजे ओबीसी समाजाचा पुन्हा सर्वे करून सुधारित जाती ओबीसी समाजातनं बाहेर काढाव्यात. अर्थात त्यांची ही मागणी ओबीसी अंतर्गत मतभेद निर्माण करू शकते. थोडक्यात ते कसलेल्या राजकारणाप्रमाणे मागण्या करतायत. दुसरीकडे ते स्वतःचा उल्लेख मी एक भणंग माणूस आहे असा करायला लागले. प्रस्थापित मराठे, विस्थापित मराठे या लाईन मध्ये आजवर जे कोणी मराठा लीडर झाले ते प्रस्थापित होते किंवा ते पुढे प्रस्थापित झाले. जरांगे पाटील मात्र आजही कुठे जमिनीवर झोपून तर कुठे भाकरी टेचा खाऊन ग्राउंडवरचा कनेक्ट बाळगून आहेत.
साधं असणं ते मराठा समाजातील काहीच न मिळालेल्या गटाला अर्थात विस्थापित मराठ्यांना अधिक अपील करणारं दिसतंय. थोडक्यात जरांगे पाटील हे राजकारण कोळून प्यायलेले व्यक्ती आहेत आणि त्यांना टार्गेट करणं सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, सगळ्यांनाच अशक्य होताना दिसतंय. आज पार पडलेली लाखोंची भव्य दिव्य सभा येणाऱ्या 24 ऑक्टोबरला नेमकं काय होणार याची धास्ती आणि प्रत्यक्ष मैदानात होणाऱ्या घडामोडी पाहता जरांगे पाटलांना टाळून चालणार नाहीये हे स्पष्ट होतंय. बाकी बोलबिडूचे ग्राउंड रिपोर्ट लवकरच येत आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष ग्राउंडवर काय घडतंय ते सुद्धा आता तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. बोलबिडू आता विषय थेट मैदानात आणतंय. तुम्हाला जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.